आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाप्पाचे आवडीचे पदार्थ तर झालेच पाहिजेत. म्हणूनच आज मी बनवणार आहे बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. सर्वात आधी मोदकासाठी सारण बनवून घेऊया. कढईमध्ये मी 1 चमचा खसखस घातली. खसखस 1-2 मिनिटं चांगली भाजून घ्यायची. खसखस भाजून झाली की प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं. तूप जर नाही घातलं तरीही चालतं, पण तुपामुळे सारणाला एक वेगळा सुवास येतो. आता यामध्ये 1 कप खोलेला नारळ घालायचा. 1 कप नारळासाठी अर्धा कप चिरलेला गूळ घातला. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एकसारखं हलवत राहायचं. गूळ विरघळलेला आहे. आता यामध्ये भाजून घेतलेली खसखस घालायची. 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा. ह्यापेक्षा जास्त गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर सारणाला एक चिकटपणा येतो आणि मोदकामध्ये व्यवस्थित स्प्रेड होत नाही. आता सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण उकड काढूया. उकड काढण्यासाठी मी 1 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे. पिठी बनवण्यासाठी मी आंबेमोहोर तांदूळ वापरला आहे. आंबेमोहोर तांदळाचा वास खूप छान येतो. आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून घेतलं आणि तांदूळ सुती कापडावर पसरून सुकायला ठेवला. तांदूळ पूर्ण कोरडा झाल्यानंतर गिरणीमधून दळून आणला. उकड काढण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि 1 कप पाणी घातलं. चिमूटभर मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 कप तांदळाची पिठी घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता याला झाकण लावून 10 मिनिटं रेस्ट द्यायचे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. उकड अजूनही गरम आहे. आता ही एका परातीमध्ये काढून घ्यायची. उकड अजूनही गरम आहे. हाताला चटका बसू शकतो, यासाठी आपण मॅशरचा वापर करणार आहोत. मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. आता हाताला सोसवेल असं झालं की हाताने मळून घ्यायची. मळून झालंय की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा करून घ्यायचा. गोळा थोडा दाबून बघायचा. गोळ्याला क्रॅक गेलं नाही म्हणजे आपली उकड मळून झालेली आहे. जर गोळ्याला चिरा गेल्या तर परत 5 मिनिटं मळून घ्यायचं. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि गोळा करून घ्यायचा. आता बोटाला तूप लावायचं आणि अंगठ्याच्या आणि बोटांच्या मदतीने पारी करायची.
पारी बघा, जास्त जाड नाही, पातळ अशी तयार झाली आहे. आता अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट या 3 बोटांच्या साहाय्याने कळ्या पाडून घ्यायच्या. सर्व कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता यामध्ये सारण भरायचं. सारण अगदी भरपूर भरायचं. सर्व कळ्या एका बाजूला झुकवून घ्यायच्या. सर्व कळ्या एका बाजूला झुकवून अशा पद्धतीने मोदक मिटवून घ्यायचा. सारण जर वर आलं तर बोटाने ते आतमध्ये ढकलायचं. मोदक मिटवताना एक्स्ट्राचे वर आलेले पीठ काढून टाकायचे. हा बघा, आपला मोदक तयार आहे. किती मस्त कळ्या दिसत आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतलेत. एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की यावर एक चाळणी ठेवायची. चाळणीवर हळदीची पाने घालायची. हळदीच्या पानाने मोदकाला खूप सुंदर सुवास येतो. आता यावर सगळे मोदक ठेवायचे. मोदक ठेवताना 2 मोदकांमध्ये अंतर ठेवायचे, चिटकवून ठेवायचे नाहीत. इथं बघू शकता, लांब लांब अंतर सोडून मी सगळे मोदक ठेवून घेतले. आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटे वाफवून घ्यायचे. आता 15 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता, मोदक आपले तयार आहेत. आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे. बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार आहेत. हळदीची पाने वापरल्यामुळे हळदीचा सुवास, मोदक आणि वरून तुपाची धार, आहाहा, मन तृप्तच होऊन जातं. या गणेश चतुर्थीला सर्वांनी हळदीच्या पानावरचे उकडीचे मोदक जरूर करा. तर कसे वाटले तुम्हाला हे उकडीचे मोदक? मोदक आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगायचं आहे बरं का. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.